मनोज जरांगे पाटील हे थेट आंतरवली सराटीतून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी गौरव साळी आहेत। गौरव, मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशनाची घोषणा केली आहे, तर फेब्रुवारीत आचारसंहिता जाहीर होऊ शकते अशी भीती पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे। जरांगे यांचं काय म्हणणं यावर? नक्कीच अमित, मी आता सध्या जालन्यातील अंतरवाली सराटीत आहे। माझ्यासोबत खुद्द मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आहेत। आपण यांच्याशी बातचीत करूया। पाटील साहेब, काय सांगणार? आज तुमचा 5वा दौरा कार्यक्रम सुरू होणार आहे। हा दौरा कसा असणार आहे? गाठीभेटी तुम्ही घेणार आहेत, काय सांगतात? आजपासून तुमचा 5वा दौरा कार्यक्रम काय सांगणार? समाजाचे संवाद साधण्यासाठी, समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी जाणं आवश्यक आहे। त्यामुळं शांततेचं आव्हान सुद्धा करणं समाजाला गरजेचं आहे। आणि पहिल्यापासून 2-3 महिन्यापासून आम्ही तेच करतोय। शांततेचं आव्हान सुरू आहे आणि समाजाचे जिथं कार्यक्रम आहे तिथं प्रचंड ताकदीनं जमतो। आता आज गेवराई, बदनापूर, उद्या असं हे शेलू, रेणापूर, गंगाखेड, बीड असा हा 5व्या टप्प्यातला 4 दिवसाचा 5 दिवसाचा पुन्हा एक टप्पा टाकला। बीडची तर अशी माहिती प्रचंड संख्येनं बीड जिल्ह्यातला मराठा समाज एकत्र येणार आहे। सहकुटुंब मराठे त्यामध्ये सहभागी होणार आहेत। कारण हे काय खतखत आहे मराठा समाजाची, ही वेदना आहे स्वतःच्या मुलाला होणारी। त्यामुळे मराठ्यांच्या प्रत्येक घरातल्या माणसाला वाटतं माझं लेकरू मोठं झालं पाहिजे, माझ्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे। 60-70 वर्ष झालेत मराठ्यांच्या लेकराला आरक्षण नाही, आता मिळायची संधी आली तर जिथं कार्यक्रम असेल तिथं ताकदीनं मराठे यायला लागले। मला तर अशी माहिती मिळाली, बीडचे लोक डबेसुद्धा घेऊन येणार आहेत, जेवणाचे पाणीसुद्धा घेऊन येणार आहेत। परंतु कार्यक्रमाला पूर्ण क्षमतेनं बीड जिल्ह्यातले सहकुटुंब लोक थांबणार आहेत अशी मला तर माहिती मिळाली। आणि काय येतोय ही का मराठा समाज एवढ्या ताकदीने, ते सरकारनं समजून घेणं गरजेचं आहे की त्यांच्या मराठ्यांच्या गोरगरिबाच्या लेकराला त्रास होतोय। मराठाचं माणसं कामं सोडून द्यायला लागले, शेतात जात नाही आहेत, कार्यक्रम असेल तिथं यायला लागले, सामान्य मराठा यायला आहे, नोकरदार वर्ग त्याविषयी राजा टाकून यायला लागला आहे, व्यावसायिक यायला लागलेत, डॉक्टर, वकील हे सुद्धा सगळ्याचे सगळे लोक असे टीमा सगळे यायला लागलेत। बीड जिल्ह्यातला कार्यक्रम प्रचंड मोठा होईल असं मला माहिती मिळते। परंतु काय येतोय हे महत्त्वाचं आहे। आणि बीड जिल्हाचे सहकुटुंब म्हणलं की ते प्रचंड संख्येनंच येणार, ती शक्ती म्हणजे शक्तीच दिसत। आणि ही लेकरांची वेदना आहे, ते काय कोणाला शांततेत कार्यक्रम असल्यामुळं समाज शांततेत एकत्र येतोच। आता काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की 29 म्हणजे फेब्रुवारीमध्ये आम्ही विशेष अधिवेशन बोलवणार आहेत, तर याकडे तुम्ही कसं बघतात? आणि विरोधक एकीकडे म्हणतात की अधिवेशन तुम्ही कसं काय बोलवणार, कारण आचारसंहिता लागणार आहे, कसं बघता तुम्ही याकडे? ते वरचा आरक्षणासाठीचा विषय तो, परंतु 24 डिसेंबरच्या आत इथं सगळं होईल ना। यात इथं मराठ्यांच्या सरकारी नोंदी मिळाल्या, त्यामुळे मराठा ओबीसी आरक्षणात आहे, इथं सगळे विषय होऊन जाणार आहेत 24 डिसेंबरच्या आतच। आता ते वरच्या आरक्षणासाठीचा, ते क्युरिटी पिटिशनसाठीचा आणि राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाचा किंवा मागास सिद्ध केलेल्याचा अहवालाचा विषय तो आहे। परंतु आमचं असं म्हणणं आहे की तेही आरक्षण नाकारण्याचं कारण नाही, कारण क्युरिटी पिटिशन हीच या आंदोलनामुळे सरकारनं दाखल केलेली, हा टास्क फोर्ससुद्धा याच आंदोलनामुळे उभा केलेला आहे। हरीश साळवे साहेबांसारखे मोठे ज्येष्ठ वकीलसुद्धा याच आंदोलनामुळे दिलेले। म्हणजे त्या आरक्षण नाकारण्याचं काही कारणच नाही आहे मराठा समाजानं। फक्त विषय इथं आहे की ते आरक्षण NT VJNT सारखं टिकणार आहे का, हे हा विषय आहे इथं। त्यापेक्षा इथं जर मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्या तर मराठा ओबीसी आरक्षणात आहे, मराठा आणि कुणबी एकच इथं सिद्ध झालेलं आहे, हेच करा ना, हे म्हणणं आहे आमचं। आणि आता त्याच्यावरती होईल 24 डिसेंबरच्या आत सगळं होईल। आता तर सरकारनं खरेपणा सांगितलेलाच आहे, प्रामाणिकपणाही त्यांचा दाखवलेला आहे, त्यामुळं समाजाने त्यांचं कौतुकही केलेलं आहे। पण आता तुम्ही एवढं मोठं दिलंय तर फक्त स्पष्ट भूमिका करा, त्यात काही पाचर खोट्या काही छोट्या छोट्या त्या ठेवू नका असं म्हणणं आहे। स्पष्टता करावी, करतील 24 डिसेंबरच्या आत, नसता आम्ही तर पुन्हा लढायला सज्ज आहेत। कारण का म्हणतोय हा लढायला सज्ज आहेत, तुम्ही दिलंय हो, पण त्याचा लाभच जर आम्हाला होणार नसेल तर ते देऊन काय उपयोग? त्यामुळे त्यांनी स्पष्टता करणं गरजेचं आहे। बहुतेक मला वाटतं उद्या किंवा 23च्या ते 100% करतील। बरं, एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही, तर त्यांनी काल तुम्ही जे 3 मुद्दे म्हटले होते पेपरावर, कागदावर 3 मुद्दे मांडलेले, त्यापैकी एक मुद्दा त्यांनी स्पष्ट केलेला आहे, बाकी उर्वरित 2 मुद्दे बाकी आहे आणि अल्टिमेटम संपायला अवघे 3 ते 4 दिवस बाकी आहे। तुम्ही याकडे कसं बघतात? आणि 23 तारखेला तुमची इशारा सभा होणार आहे। ते बोलण्याच्या ओघात विसरून राहिले असते, काय नाराज व्यक्त करण्याची आवश्यकता नाही तेवढ्यासाठी, ते होतील। आणि ते मी रात्री कानावर सुद्धा टाकलेले त्यांचे, त्यामुळे तो काही विषय राहिला नाही त्याचं। आज उद्या किंवा 23 तारखेच्या आत स्पष्टता 100% होणार आहे। ते झालं म्हणजे मराठ्यांचा मार्ग मोकळा होईल।
आणि सरकारचाही मार्ग मोकळा होईल. म्हणजे तुम्ही उगाच दिलंय, परंतु त्याची स्पष्टता जर नाही केली, अटी शर्ती काय आहेत काय नाही, तर मग त्या देण्याला तरी काय अर्थ आहे. आणि एवढा मोठा जर धाडसी निर्णयच घेतला तर आता ते स्पष्टता करायला मागं बघणार नाही, स्पष्ट सुद्धा करून टाकतील. बघूयात काय. चव्हाणांनी अशी भीती व्यक्त केलेली आहे की अधिवेशन तुम्ही जेव्हा बोलणार तेव्हा आचारसंहिता लागू शकते. नाही, तो विषय लांबचा आहे. इथं 24 डिसेंबर आत्ता आहे, ते फेब्रुवारीचा खूप लांबचा विषय तो. तिथपर्यंत उर्वरित 2 मुद्दे आहेत ते 24 डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील, तुम्हाला अशी खात्री वाटते का? हो, उद्या सांगतील, आता स्पष्ट करतील. मी रात्री त्यांना सांगितलं, मी म्हणलो ना की एवढा मोठा जर विषय त्यांनी आता पाटलावर घेतलायच आणि तो मार्गीच निघालाय, तर थोडी जर खोटी पाचर राहिली ती ठेवू नये, त्याची स्पष्टता करावी. आणि त्याची जर स्पष्टता केली तर मराठा समाजाचा मार्ग मोकळा झाला, सरकारचा पण मोकळा झाला. हे साधा विषय राहिला. आता जर क्षमतेने एवढा तुम्ही निर्णय घेतलाच, उलशी कशाला कुठे ठेवली? तेवढ्यामुळं जर आम्हाला तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतला, लाभच मिळणार नाही, काय उपयोग झाला तेवढ्या मोठ्या निर्णयाचा? काहीच नाही ना. त्यामुळं ते पण होईल. मी 100% सांगतो, ते उद्या एखाद्या वेळेस किंवा 23च्या आत 100% होईल, तर राहणार नाही. म्हणजे दोघांचे मार्ग खुले होतील. बरं, तुम्ही सांगितलं की तुमची चर्चा झाली, नेमकी चर्चा कोणाशी झालेली आहे आणि नेमकी चर्चा काय झाली होती 2 मुद्द्यांबद्दल? अरे आता बरोबर सांगतो, काय असतं, चर्चा सांगितली, ज्यांना सांगणंच गरजेचं होतं आणि ज्या माणसाला सांगितल्यावरच हे होणार आहे, त्या सगळ्यांना सांगितलं रात्री. त्यामुळे त्यांनी जर हालचाल नाही केली तर नाव पण होणारच, कारण मी झाकून काही ठेवत नाही. कोण आहे नेमकं ते? नाही, बघूयात, आपण बघूयात ना, उद्या वाट बघूयात, 23पर्यंत वाट बघूयात. समाजाला मी सांगतच असतो लगेच, यांना सांगितलं होतं बा, यांनी केलं नाही, यांच्या कानावर टाकलं होतं, यांनी मुद्दाम केलं नाही. पण काही वेळेस थोडं थांबायचं असतं, विचारपूर्वक काही गोष्टी करायच्या असतात आणि ते मी करतोय. बरं, जसं तुम्ही म्हणतात की थांबायचं असतं, थांबू शकतो, तसं सरकार तुम्हाला सांगतंय की थोडं संयम ठेवा, मराठा समाजासाठी आम्ही कार्य करत आहोत, प्रयत्न चालू आहेत, मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं आहे. मग आता संयम ठेवला नाही, इथंच बसतोय ना, पुढं गेलोय मी, एका जाग्यावर बसून संयमच आहे, कायच करीत नाही मी, शांत. बरं, तुम्ही एकूण कसं बघता याकडे? आणि 23ला तुमची जी सभा होणार आहे, एल्गार सभा, इशारा सभा, तर याकडे तुम्ही कसं बघता? जर सरकारने तुमच्या मागण्या मंजूर केल्या तर सभेचं रूपांतर जल्लोष सभेमध्ये होईल का? नाही, त्या जर तरला नाही बोलून चालणार. आता ते सरकारच्या हातात आहे, काय करायचे ते, काय करायचं हे सरकारच्या हातात, ते आमच्या नाही. त्यांनीच दिलंय, याचं कौतुकसुद्धा केलं आहे. परंतु काही थोड्या अटी त्याच्यामध्ये राहील, किंवा थोडी काय म्हणतो त्याला गावरान भाषेत पाचर आहे, ते ठेवली. त्यामुळं काय, नुसताच तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतला पण त्याचा लाभच आम्हाला होणार नाही, ते पाचर ठेवली. ती जर काढली तर मराठ्यांचा मार्ग मोकळा होईल आणि सरकारचा सुद्धा मोकळा होईल. देऊन द्यायचंच ना, तर मग काय त्याला खोट्यान फाट्या ठेवायच्या मध्ये? देऊन द्यायचं तर सरळ काय असेल ती. कारण तुम्ही कसं आता सरळच भूमिका घेतली, पाटलावरच मांडलंय, तर मग आमचं छोटंसं जे म्हणणं ते तुमच्याकडूनच राहिले, ते जर क्लिअर केलं तर विषयच राहत नाही ना कुठला. त्यामुळे ते, आणि ते करतील सुद्धा, तुम्हाला सांगतो 23 तारखेच्या आत करतील किंवा उद्याही करतील. स्पष्टता करणं गरजेचं आहे, त्यांनी स्पष्ट सांगणं गरजेचं, ती सांगतील. काल सरकारने तुमची एक बाजू मांडलेली आहे, एक मुद्दा स्पष्ट केलेला आहे, त्यामुळे तुमच्या मनात आशा पल्लवित झाल्यात किंवा तुम्ही समाधानी आहात का कालच्या सरकारच्या भूमिकेनंतर? नाही, आता कौतुक केलं म्हणजे समाधानीच आहे ना. पण खुटी नुसतं दिलाय, मी सांगितलं ना, आता आमच्या गावात माशात काय आहे, प्रचंड मोठा भारीतला दरवाजा दिला, आपण त्याला कडीच नाही ना दिली, काय दिला त्याचा काय उपयोग? कुणी उघडीत आत येतं बाहेर जाते, कुणी येतंय बाहेर पण जाते, काय उपयोग आहे त्या दरवाजाचा? काहीच नाही ना. मग तुम्ही त्याचा उपयोगच नाही काही, म्हणजे आम्हाला त्याचा फायदाच व्हाय ना त्या दरवाजाचा काही, ते नसल्यालाच बरं, मग पहिलं उघडच होतं, तेच चांगलं ना. त्यामुळं तुम्ही निर्णय घेतलाय, परंतु त्यात काही खुट्या ठेवल्यात, काही अटी शर्ती ठेवल्यात, काही 1-2 शब्द होते ते आपण सगळे सांगितलेले, ते विसरून राहिले असते म्हणलं मी. त्यात काय नाराजी असण्याचं काही कारण नाही. फक्त तेवढी जी एक पाचर आहे ती जर काढली तर सरकारचा रस्ता मोकळा, मराठ्यांचा रस्ता मोकळा. 1967 पासूनच्या आधीच्या नोंदी सापडल्यात, असं मुख्यमंत्री साहेबांचंच म्हणणं आहे. त्याच्या परिवाराला फायदा होणार आहे, हे खरं आहे, त्याच्या रक्ताच्या सोयऱ्याला सुद्धा फायदा होणार आहे. पण ती कसा देणार आहेत हे जरा स्पष्टता केलं ना, तर काय होईल, त्याचे निकष काय असणार आहेत का, त्याच्या काही अटी शर्ती असणार आहेत का, हे जरा स्पष्ट केलं आणि ते 2 शब्द राहिलेले आहेत ते जर त्याच्यामध्ये घेतले तर मराठ्यांचा मार्ग खुला होईल आणि तुमचाही खुला होईल. देऊन तर दिलंय, तर मग काही पाचरा ठेवणं चांगलं नाही, कारण त्याचा लाभ आम्हाला होणार नाही ना, मग तर त्याचा उपयोग काय? त्यामुळे 23ला हे ठरणार आहे, सरकारच्या हातात आहे. 23ला काय कोणत्या स्वरूपाचा निर्णय अपेक्षित आहे हे सरकारवर आहे. आमचा जर आम्हाला फायदा होणार नसेल तर आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहे.